नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. कोकण किनारपट्टीवर पावसाचा रेड अलर्ट. कुणबी विकास मंडळाचा असोरे गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम. महाड शहरात कृषी दिनानिमित्त भव्य दिंडी. मुरुडच्या शहरात मोरीचे बांधकाम, नागरिकांची डोकेदुखी. मंडणगड भिंगोलोली रस्त्यावरील गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे. भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जाहीर केला आहे. 2 ते 5 जुलै ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी सावध राहावे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. घाट आणि कोकण विभागात दरडी कोसळण्याची शक्यता असून सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. विजा चमकत असताना वीज उपकरणे व मोबाईल टाळावा. विजेच्या खांबापासून, उंच झाडापासून लांब राहावे. घाट रस्त्यावरील प्रवास टाळा. धरणप्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर तालुक्यातील कुणबी विकास मंडळ असोरे यांच्या वतीने असोरे गावात वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. आपलं गाव आपला अभिमान, विकासासाठी सर्वांचे योगदान या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन पर्यावरण संवर्धन आणि हरितगृह निर्मितीसाठी असोरे कुणबी विकास मंडळाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वृक्षारोपणाचे वेळी जांभूळ, चिंच आणि बकुळ या प्रकारातील 100 वृक्षांची लागवड यावेळी असोरे गावात विविध ठिकाणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे तरुण, तडफदार, अभ्यासू नेतृत्व, तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या उपसभापती निलेश सुर्वे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी कुणबी विकास मंडळ असोरे मुंबईचे 32 युवा कार्यकर्ते गावात हजर झाले होते. महाडमध्ये 1 जुलै 2024ला हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय महाडच्या वतीने शहरात भव्य कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले. जपूया माती, पिकवूया मोती या घोषणांनी महाड शहर दणाणून गेले. मुरुड तालुक्यातील शिवाजीनगर रोड हॉटेल स्वयंसिद्ध लगत रस्त्यावर अर्धवट स्थितीत बांधकाम सुरू असलेल्या मोरीमध्ये घाण व पाणी साचून आसपास घरांमध्ये आणि समोरील रस्त्यांवर पाणी तुंबल्यामुळे मोरीचे बांधकाम डोकेदुखी ठरत असल्याचे तेथील रहिवासी कोळी बांधवांकडून बोलले जात आहे. सदर मोरीवरून हजारो नागरिकांची व पर्यटकांची वर्दळ चालू असते. त्यामुळे बांधकामाचा दर्जा वाढवून टेस्ट रिपोर्ट मागविल्याची माहिती समाजसेवक अरविंद गायकर, कुणाल सतविडकर, ललित जैन, कारभारी आदींनी सांगितले. तसेच मोरीखालील नाल्यांमध्ये पाणी साचून दुर्गंधी व घाण साचून डासांचा प्रादुर्भाव आणि पर्यायाने आसपास नागरिकांमध्ये संसर्गजन्य रोगांचा धोका वाढून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असल्याचे तेथील रहिवासी बाळा तांबोळकर, गुलाब मकू आदी रहिवासी यांच्याकडून बोलले जात आहे. नमस्कार. आम्ही या ठिकाणचे रहिवासी आहोत. डॉक्टर राजेंद्र रोड ह्या रोडचं नाव आहे. या रोडला ह्या मोरीची जी समस्या आहे गेली 15 वर्षापासून ही समस्या तशीच आहे. त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही. आता पावसाळा आला आहे आणि हा काम चालू केलेला आहे. तर असं आमचं म्हणणं आहे की हा मोरीचं काम पहिले उंच होतं, ते उंची कमी केली, पण हा काम होणार कधी? बरोबर ना? हा काम लवकर व्हायला पाहिजे. रुंदी पाहिजे होती ती त्यांनी रुंदी केलीच नाही आणि जागा असताना सुद्धा त्यांनी रुंदी कमी केली. आणि ह्याच्यामध्ये भोसलेवाडीचे रहिवासी एक
आहेत राहिला आणि सर्व मुरुडचा 70% पाणी ह्या मोरीतून येतोय. त्याच्यामुळे आमची घरं भरली जात आहेत आणि हा अरुंद केला, हा रुंद पहिल्यासारखा रुंदच व्हावा, कारण रुंदाला जागा आहे म्हणून ते रुंद व्हावा आणि हा जो उंची कमी केली ती व्यवस्थित करावी पुन्हा आणि लवकरात लवकर, कारण की हे मे महिन्याच्या अगोदरपासून काम चालू आहे. आज जुलै उघडलेला आहे तरी सुद्धा हा काम पूर्णत्वास गेलेला नाही आहे आणि ह्याच्यावर शासनाने लक्ष द्यावा आणि हा पावसाळा लवकरात लवकर पूर्ण करावा. मंडणगड शहर ते भिंगोलोली या मार्गावर सुरू असलेल्या गटाराच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असल्याचे समोर आले आहे. नुकतेच पूर्ण झालेले हे काम अल्पावधीतच ढासळल्याने प्रशासनाच्या कामावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कामाबाबत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गटाराचे काम ज्या पद्धतीने ढासळले आहे त्यावरून या कामासाठी वापरलेल्या साहित्याचा आणि कामाच्या दर्जाचा अंदाज येतो, अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर सरकारी पैशांचा गैरवापर होत असतानाही नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का, असा सवालही संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे. नमस्कार, मी साई सावंत आणि हा रस्ता आहे भिंगोली ते मंडणगड शहर आणि त्याच्यावरती टाकलेलं हे गटार. साधारणपणे 1 दिवसाच्या पावसामध्ये ही अशी याची अवस्था झालेली आहे. ह्याला जबाबदार कोण? मी म्हणतो लोकल जे नागरिक आहेत, आपले नगरसेवक असतील, ग्रामपंचायती किंवा त्याचे सदस्य असतील, येताना ते बघत होते ह्या कामाचा दर्जा काय. हे जर असं झालं तर आम्ही पावसाचे दिवस कसे काढायचे. हे बघा, हा रस्ता आहे, वरनं एवढं जोरात पाणी येते, गटाराचं नियोजन नाही, अर्धवट कामं. आणि हे गटार अशा प्रकारे ढासळलं आहे. याच्यावर चालत जात असेल तर थोडं लक्ष द्या. ची कामं चालू आहेत, ही रात्रीची कामं करतात, पण पावसामध्ये कॉन्क्रीट टिकून राहील का? हे म्हणतात M25चं आम्ही वापरतो, मग हे M25चं असं होऊ शकतं का? हा माझा एवढाच प्रश्न आहे. हे बघा, ह्या रस्त्याने जाता थोडी काळजी घ्या. दोन्ही साईडून माती आहे, रस्ता खचण्याची दाट शक्यता आहे. हे बघा, आणि पावसाच्या दिवसामध्ये हे जे कॉन्क्रीट भरतं आहे जागोजागी ही अशीच अवस्था आहे. डाव्या बाजूने पण नुसती मातीचा भराव होता, अर्धवट हे झालेलं आहे, त्यामुळे ते पण खचलेलं आहे आणि पावसाने पूर्ण माती वाहून जाणार आहे. तर हा रस्ता, लोकांना विनंती आहे, प्लीज काळजी घ्या आणि अशी कामं असतील पुढे तर जरा विरोध करा. यातलं तुम्हाला मी ही सळी दाखवतो. ही किती MM ची सळी आहे ते बघा. माझ्या मते ही 8 MM ची असावी. त्याच्यापेक्षा कमी असेल किंवा 8 MM पण नाही, त्याच्यापेक्षा कमी 6 MM असेल. ते बघा, ही एवढं हेवी लोड ह्याच्यावरती दिसतोय. एक बार थोडासा मोठा, एक बार हे छोटे. लक्ष द्या, वेळी सावध व्हा आणि पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घ्या. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.